आणि आता जिल्हा परिषद निवडणूक समितीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे। हातकणंगले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार खासदार राजू शेट्टी। हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद व 22 पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून ही निवडणूक म्हणजे धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी होणार आहे। पंचायत समितीवर सत्ता आणून बहुतांशी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावू असं मत माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागा आहेत तर पंचायत समितीच्या 22 जागा आहेत। आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात असून वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या आघाडींनाही बरोबर घेणार आहोत। सध्याच्या सरकारने केलेला भ्रष्टाचार, सत्तेतील पक्षांचा चाललेला पैशांचा खेळ या सगळ्यांच्या विरोधात धनशक्ती विरोधात जनशक्ती असा आमचा संघर्ष आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा उडालेला बोजवारा, शक्तीपीठ महामार्ग, महापुराचा प्रश्न गंभीर होणार होता। या प्रकल्पाची किंमत 40,000 कोटी होती, ती 1 लाख कोटीवर नेण्याचा डाव होता। म्हणजे 60,000 कोटींचा भ्रष्टाचार यामध्ये होणार होता। तो महामार्ग रद्द करायला लावून हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे। आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे। जिल्हा परिषदेच्या शाळा एकापाठोपाठ एक बंद पडत चाललेली आहेत। हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत। ज्या त्या मतदारसंघात ज्याची त्याची ताकद आहे असे सक्षम उमेदवार देणार आहोत। कोणतेही पक्षावर अन्याय होणार नाही। जागा वाटप जवळपास निश्चित झाली आहे। 2 दिवसात उमेदवारी जाहीर करण्यात येतील। या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, बाजीराव सातपुते, भगवानराव जाधव, सातापा भवान, बाजीराव पाटील, उत्तम पाटील, धनाजी पाटील, संपत पवार, अप्पासो एडके, स्वप्नील मगदूम, देवाशिष भोजे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।